श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपल्या घरामधील झाडू म्हणजेच माता लक्ष्मीचं रूप आहे. आपल्या घरामध्ये झाडू हा 100% असला पाहिजे. आजच्या युगामध्ये खूप साऱ्या फॅसिलिटीज आपल्याकडे आले जेणेकरून कचरा घरातून बाहेर निघतो, पण हे विसरू नका की आपल्या घरामध्ये झाडू हा 100% असला पाहिजे. झाडूमध्ये माता लक्ष्मीचा अंश आहे. म्हणजेच काय, अलक्ष्मी झाडू घरातील अलक्ष्मी घराच्या बाहेर काढते. तर ही जी माता लक्ष्मी असणारे झाडू आहे तो आपल्याला केव्हा खरेदी करायचा आहे, झाडूबद्दल काही अशा महत्त्वाच्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण घरामध्ये सुख शांती समृद्धी आणण्यासाठी, पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी, सकारात्मकता येण्यासाठी झाडू हा अत्यंत महत्त्वाचा एक भाग आहे. तर करायचं काय आहे, आपल्याला झाडू केव्हा खरेदी करायचा आहे, धनतेरस आहे तर धनतेरस दिवशी 100% झाडू खरेदी करा. छोटा झाडू भेटतो तो घेऊ शकता, ज्याने आपण आपलं देवघर, पूजाघर स्वच्छ करू शकतो. आणि झाडू तुम्हाला जे मोठे झाडू असतात ते देवघरात, स्वयंपाकघरात आणि बेडरूममध्ये अजिबात ठेवायचा नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू उभा करून केव्हाच ठेवायचा नाहीये. आपण काय करतो, जी दांडी असते तिलाच काहीतरी हुक वगैरे लावतो आणि तो अडकवतो. तर तसं करू नका, कारण की झाडू हा जमिनीलाच असला पाहिजे, जमिनीवर असला पाहिजे, तो पण आडव्या ह्या स्थितीमध्ये तो असला पाहिजे. त्यानंतर झाडू घराच्या पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानलं जातं. घराच्या ईशान्य दिशेला कधीही झाडू ठेवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू तुम्ही केव्हा खरेदी कराल, तर झाडू तुम्हाला रविवारी आणि मंगळवारी ह्या दिवशी आणायचा नाहीये. रविवार आणि मंगळवार या दिवशी तुम्हाला अजिबात झाडू खरेदी करायचा नाहीये. आज धनतेरस असल्यामुळे ते हे वार पाळले नाही ते चालतात, कारण की धनतेरस हा शुभ दिवस आहे. तर तुम्हाला झाडू घ्यायचा आहे तो शुक्रवारी आणि बुधवारी. हे 2 दिवस शुभ मानले जातात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणण्यासाठी, म्हणजे झाडूला आपल्या घरी आणण्यासाठी. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.